पुण्यामध्ये अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड खलबतं। बैठकीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात। तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला शरद पवार आणि अजितदादा एकत्र येणार। हिंसाचाराच्या 6व्या दिवशी सुद्धा नागपूरमध्ये संचारबंदी कायम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये आढावा घेण्यासाठी पोहोचणार। पोलिसांसोबत बैठक घेऊन नागपूरमधील परिस्थितीचा घेणार आढावा। काँग्रेसची सत्यशोधक समिती आज नागपूरमध्ये हिंसाचारग्रस्त भागाच्या पाहणीसह स्थानिकांशी साधणार संवाद। माणिकराव ठाकरे, हुसेन दलवाई, नितीन राऊत, यशोमती ठाकूर यांसह 7 जणांचा समितीमध्ये समावेश। औरंगजेबाच्या कबरीचा वाद आणि नागपूर हिंसाचाराचे संसदेमध्ये पडसाद। जग अंतराळावर चाललंय आणि तुम्ही कबरी खोदण्यामध्ये व्यस्त आहात। इंडिया आघाडीच्या खासदारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल। परभणीमध्ये इंस्टाग्रामला छत्रपती संभाजी महाराजांचं स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण। गंगाखेड पोलिसात 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल। शिवरायांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकर अजूनही फरार। चंद्रपूरमध्ये लपल्याचा संशय। कोल्हापूर पोलिसांचं पथक कोरटकराच्या शोधासाठी चंद्रपूरमध्ये। बीडमधील अमानुष मारहाण प्रकरणी सतीश भोसलेचा दावा चकलांबा पोलिसांकडे। आज शिरूर कोर्टामध्ये खोग्याला हजर करण्यात येणार। पोलीस कोठडी वाढवण्याची करणार मागणी। जळगावच्या जामनेरमध्ये पंचायत समितीची जुनी इमारत पाडताना झाला अपघात। इमारतीच्या मलब्याखाली 4 मजूर दबले। जेसीबीच्या सहाय्याने मलबा हटवून मजुरांना वाचवण्यात यश। सांगलीमधील जत तालुक्यात 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बापाकडूनच लैंगिक अत्याचार। नराधम बापावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई। आणि अमरावती जिल्ह्यामधील बनावट जन्म मृत्यू दाखल्या प्रकरणी 14 तहसीलदार नायब तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस। 24 तासात तहसीलदारांना उत्तर देण्याचे आदेश।